नमस्कार मंडळी. तर बाजारातल्या भेसळयुक्त पनीरला टाळा आणि फक्त 1 लिटर दुधापासून बनवा मऊ लुसलुशीत आणि शुद्ध पनीर अगदी घरच्या घरी. वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. मी येथे वाळणीचं दूध वापरले. फक्त फुल फॅट दूध असेल तर पनीरचा रिझल्ट एकदम उत्तम येतो. आता गॅस चालू करूया. त्यावर दुधाचं भांडं ठेवूया. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि दुधाला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. घाई करायची नाही. दुधाला हळूवार उकळी येतानाचा हा स्लो मोशनमधला नजारा पहा. जितकी संत उकळी तितकंच पनीर मऊ आणि चवदार होतं. फुल फॅट दूध वापरून पनीर एकदम मऊ लुसलुशीत आणि चवदार होतं. शिवाय घरी बनवल्यामुळे त्यातील प्रथिने आणि कॅल्शियमचा पूर्ण फायदा मिळतो, जो हाडांसाठी उत्तम आहे. बाजारातील भेसळयुक्त पनीरपेक्षा घरचं कधीही चांगलं आणि शुद्धतेची हमीसुद्धा मिळते. एक उकळी आल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि दूध हळूहळू ढवळत राहायचं आहे. हळूवारपणे दूध ढवळत राहा, जेणेकरून दूध भांड्याच्या तळाशी चिकटणार नाही. आता वेळ आली आहे दुधाला पनीरमध्ये बदलण्याची. तर यासाठी मी यात 2 टोपणं व्हिनेगर घालत आहे. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर काळजी करू नका. तुम्ही लिंबाचा रस किंवा सिट्रिक ॲसिड वापरूनही अगदी असंच मऊ पनीर बनवू शकता. व्हिनेगर घातल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे संयम. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि दूध हळूहळू ढवळत राहायचं आहे. आपल्याला घाई मुळीच करायची नाही आहे. जोपर्यंत दूध पूर्णपणे फाटून पनीर आणि पाणी एकदम वेगळं होत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस चालू ठेवायची. हळूहळू तुम्हाला दिसेल की दुधाचा पांढरा रंग जाऊन ते पाणी थोडं पारदर्शक आणि हलकं हिरवट दिसायला लागेल. हीच खरी खूण आहे की आपलं पनीर परफेक्ट तयार झाले. फक्त 10 मिनिटाचाच खेळ आहे हा. पाणी पूर्णपणे वेगळं झालं की समजायचं आपलं मऊ आणि शुद्ध घरगुती पनीर आता गाळण्यासाठी तयार आहे. बघा किती छान आणि सुटसुटीत पनीरचे तुकडे आत्ताच दिसायला लागलेले आहेत. आता आपलं पनीर आणि पाणी पूर्णपणे वेगळं झालेलं आहे. तर या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करूया. आता हे पनीर गाळून घेण्यासाठी मी एका भांड्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवर एक स्वच्छ मलमली सुती कापड अंथरले. अशा प्रकारे सुती कापड वापरल्यामुळे पनीरमधलं सगळं जास्तीचं पाणी अगदी सहज निघून जातं आणि पनीर कापडाला चिकटत नाही. आता हे तयार झालेलं मिश्रण हळूवारपणे या कापडावर ओतून घेऊया, जेणेकरून गरम पाणी खाली निघून जाईल आणि वरती राहील आपलं शुद्ध पांढरशुभ्र पनीरचा गोळा. पनीर गरम असतानाच त्यावर कापडावरूनच थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून पनीरमधला व्हिनेगरचा आंबटपणा पूर्णपणे निघून जाईल. हे करताना पनीरला कुस्करू नका किंवा जोरात दाबूही नका. फक्त थंड पाणी ओतून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं केल्यानेच पनीर चवीला एकदम छान मऊ आणि पांढरे शुभ्र राहतं. आता हे पनीरचं पाणी आपण साईडला काढून घेऊया. हे पाणी फेकून देऊ नका, ते खूप पौष्टिक असतं. तुम्ही ते कणिक मळण्यासाठी वापरू शकता. आता मुख्य काम म्हणजे पनीरला एक प्रोफेशनल लुक देणं. त्यासाठी मी येथे एक सपाट किंवा फ्लॅट चाळणी घेतलेली आहे. आता या सुती कापडातलं पनीर आपण व्यवस्थित मध्यभागी गोळा करूया. तुम्हाला हवं तर तुम्ही याला गोल आकार देऊ शकता, पण मी आज याला बाजारात मिळतं तसं अगदी छान चौकोनी शेप देणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापडाची एक बाजू व्यवस्थित ओढून पनीरला मध्यभागी सेट करायचं. हलक्या हाताने आणि अगदी थोडा दाब देऊन चारही बाजूंनी कापड फोल्ड करत जायचं, जेणेकरून पनीरला एकसारखा आणि सुंदर चौकोनी आकार मिळेल. असं व्यवस्थित दाबत शेप दिल्याने पनीरचे काप नंतर छान सुबक पडतात. कापडाने पनीरलाही चोहो बाजूंनी असं लॉक केल्यामुळे त्याचा आकार अगदी परफेक्ट राहतो.
ही छोटीशी ट्रिक वापरली की कोणालाच वाटणार नाही की हे पनीर तुम्ही घरी बनवले. आता पनीर सेट झालेलं आहे, तर त्यावरच अशी कापडाची घडी घालून घ्यायची. आता याला आकार देऊन झालं की त्यावर थोडं वजन ठेवणं गरजेचं आहे. मी येथे एका तांब्यात पाणी भरून त्यावर ठेवलंय, जेणेकरून पनीरवर एकसारखा दाब पडेल. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तो ठेवला तरी चालेल. फक्त 10 मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं आहे, ज्याने पनीरमध्ये उरलेलं पाणी नीट निथळून जाईल. आता हे पनीर एका बाउलमध्ये काढून आपण फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे. यामुळे पनीरला छान घट्टपणा येतो आणि त्याचे काप करताना ते तुटत नाहीत. जेव्हा तुम्हाला पनीरची भाजी किंवा इतर कोणताही पदार्थ बनवायचा असेल तेव्हा ते फ्रीजरमधून बाहेर काढा. आपलं पनीर किती मस्त सेट झालंय. आता आपण याच्या वड्या पाडूया. सुरीने कापतानाच तुमच्या लक्षात येईल की हे किती मऊ आणि परफेक्ट झाले. तुम्हाला हव्या तशा लहान किंवा मोठ्या चौकोनी वड्या तुम्ही पाडू शकता. बघा, अगदी हॉटेलसारखे काप तयार झालेले आहेत. कसं वाटलं हे घरगुती शुद्ध पनीर? मी ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.